आई जगतराजन जगदंबा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिपुरात 64 सुंदर आपल्या जनाची कल्पा मस्करून भाग मिळण्यात येत। आई जगत प्रतिवर्ष संध्याकाळी 6:30 वाजता सोमदेवी भेटवायला आपल्या श्रीवर्धन गावचे जे खोत आहेत वसंतदादा यादव यांच्या निवासस्थानी सुद्धा छान असं आमंत्रण झालेलं आहे। श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा आमंत्रण केलं जाते। बघा कुंभार समाजाचे जे अध्यक्ष आहेत संध्याकाळी 6:30 वाजता सोमदेवी भेटवायला बघा अध्यक्षांना सुद्धा आमंत्रण या ठिकाणी केलं गेलंय। संध्याकाळच्या धुळवडीचं जे आमंत्रण आहे मुस्लिम समाजाचे जे सदस्य आहेत सरकोत यांना सुद्धा आमंत्रण केलं जात आहे। छान अशी परंपरा श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे। बघा हे ढोल आपल्याला पाहायला मिळतात, बैरीचे ढोल। ग्रामदेवता आई सोमदेवी आणि आईची बहीण कुसुमादेवी यांची भेट या ठिकाणी जी आपल्याला पाहायला मिळते। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। श्रीवर्धन म्हटलं तर देवभूमी आणि या देवभूमीला पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येतात, पण श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली ही परंपरा, सणांची परंपरा आज तागायत तुम्हाला पाहायला मिळते। पूर्वजांपासून आलेली ही परंपरा आपण पाहतोय। कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही श्रीवर्धनची ही परंपरा पाहिलात होळीच्या रूपामध्ये। बघा ढोलांच्या गजरामध्ये आणि सर्व म्हणजे आपला भाऊ म्हणजे आमच्या ग्रामदेवता आई सोमजादेवीचा भाऊ भैरवनाथाची पहिली होळी लागली जाते। त्यानंतर मध्यरात्री 1:15 वाजता आई सोमजादेवीची लागली, नंतर काळश्री मातेची लागली आणि आईची बहीण कुसुमादेवी या होळ्या मानाच्या होळ्या लागल्या। आणि आज आहे धुळवड आहे आणि धुळवड सुद्धा आमच्या श्रीवर्धनची बघण्यासारखी असते। आपल्या व्हिडिओला माझ्यासोबत आहे सोहम आहे। बघा बाल बघतो सोहमने सुद्धा छान अशी माहिती आणि महती आईची सांगितली होती। सोहम आज धुळवड आहे आणि धुळवडीच्या तुला सुद्धा आमच्यातर्फे आपल्या जीवनतर्फे शुभेच्छा। काय सांगशील आज काय काय होणार आहे? म्हणजे आज प्रत्येक देव हे पूर्वजांच्या प्रीतीनुसार देव ढोल रूपात फिरतात आणि त्यांची भेट लागून देते। प्रत्येक देवाची एक वाद्याला महत्व आहे, ते म्हणजे आता आपली सोमजाई देवी जी आहे तिच्या नालेला महत्व, काळश्रीचा ताशाला महत्व, भैरीचा ढोलाला महत्व आणि कुसुमादेवीचा झांजेला महत्व। आता भैरी आणि कुसुमादेवी भावावर रुसलेली म्हणजे भैरवनाथावर रुसलेली कुसुमादेवी ती वर जाऊन बसली, त्यांच्यामुळे जी त्यांची अत्यंत महत्वाची भेट असते ती आज होते। आज धुळवडीच्या दिवशी होणार आहे। बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे आज धुळवड श्रीवर्धनची परंपरा आहे आणि सोहमनी छान अशी माहिती दिलेली आहे आपल्याला। आणि बघा आपला हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा, कारण आज धुळवड आणि मजा येणार आहे आणि सगळेजण बघा आता पहिल्यांदा काय होणार आहे, पहिल्यांदा जे मानकरी आहेत देवीचे त्यांना आमंत्रण केली जातील आणि मग देवी म्हणजे ते येतील परत आणि मग आम्ही धुळवडीला निघू। बघा सोहमने सांगितलेलं आहे पहिलं जे आपल्या देवस्थानाचे जे मानकरी आहेत त्यांना आमंत्रण केलं जाईल ढोलांच्या गजरामध्ये। आता बघा आमंत्रणाला निघतील सगळेजण आणि आमंत्रण केल्यानंतर सर्वजण इथे जमा होतील मंदिरामध्ये। मंदिराचा आवार तुम्ही पाहताय, आपली ग्रामदेवता सोमजादेवीचं हे मंदिर। आणि आमंत्रण केल्यानंतर बहीण भावाला भेटायला जाणार आहे आणि बहिणींची सुद्धा कुसुमादेवी, काळश्रीमाता आणि आई सोमजादेवी आणि भैरवनाथाची छान अशी भेट तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्रथम सबस्क्राइब करा। चला तर आमच्या श्रीवर्धनची परंपरा धुळवडीची आता थोड्या वेळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला आपण आपली ग्रामदेवता सोमजादेवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आता मान्यवरांना आमंत्रण करण्यासाठी सर्वजण मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य निघालेले आहेत। आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं आपण प्रथम दर्शन करूया। आई भवानीचा उदो। चला धुळवडीचं आमंत्रण आता करण्यासाठी सगळेजण निघालेले आहेत। आपल्या श्रीवर्धनची ही परंपरा आपल्याला पाहायला मिळेल। धुळवडीचं आमंत्रण करण्यासाठी मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आणि
मंदिराचे गुरव हे आपल्याला पाहायला मिळतात बघा. आपल्या ग्रामदेवता सोमनादेवीच्या मंदिरातून सर्वजण निघालेले आहेत आणि थोड्या वेळातच आपल्याला भाऊ बहिणींची भेट पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवाला. श्रीवर्धनचे पोद्दार आहेत यांना सुद्धा आमंत्रण या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. बघा भाऊ आणि बहिणींची जी भेट होणार आहे संध्याकाळी, ढोलांची झांजांची नालेची जी भेट होणार आहे ती आपल्याला थोड्या वेळातच पाहायला मिळणार. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि धुळवडीचा हा श्रीवर्धनचा पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोनार समाज अध्यक्ष संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवाला. सोनार समाजाचे अध्यक्ष खडसे या ठिकाणी बघा यांना सुद्धा आमंत्रण केलेलं आहे. परीट मेहतर संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवाला. या ठिकाणी सुद्धा आमंत्रण केलेलं आहे. परीट समाजाचे जे परीट मेहतर आहेत त्यांना सुद्धा आमंत्रण केलेलं आहे. संतश्रेष्ठ श्री रोहिदास आळीमध्ये आपण आलेलो आहोत आणि रोहिदास आळीतले समाजाचे जे अध्यक्ष आहेत यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण केलं जाईल. श्रीवर्धनकर गुरुजी दिसत आहेत 6:30 वाजता समुदाय भेटवाला. बघा आपले संत रोहिदास आळीमध्ये जे अध्यक्ष आहेत श्रीवर्धनकर गुरुजी यांना सुद्धा आमंत्रण केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. संतश्रेष्ठ रोहिदास आळीतून आपण आलेलो आहोत आणि वाणी आळीतील वाणी समाजाचे जे अध्यक्ष आहेत अजित काका मापुसकर यांच्या सुद्धा निवासस्थानी आता आमंत्रण केलं जाईल. अजित काका मापुसकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आपण. अध्यक्ष संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवाला. त्यांच्या निवासस्थानी सुद्धा आमंत्रण झालेलं आहे. छान ही प्रथा आपल्याला पाहायला मिळते बघा. मराठा समाजाचे जे अध्यक्ष आहेत अध्यक्ष मराठा समाज संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवाला. अध्यक्षांना सुद्धा आमंत्रण केलेलं आहे. संध्याकाळी धुळवडीचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. छान असा भाऊ बहिणींची भेट होणार आहे आणि त्या ठिकाणी जो जल्लोष होणार आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. मराठा समाज अध्यक्षांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे आणि आता आपण या ठिकाणी बघा ढोलांची नालेची पूजा या ठिकाणी सुजितजी भोकरे जे करताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. वाणी आळीतील सुजितजी भोकरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की या ठिकाणी पूजन करताना आई भवानीचा उदो. चला आता आपण पुढल्या जे निमंत्रित असणार आहेत त्यांना आमंत्रण करण्यासाठी जात आहोत. छान ही परंपरा पाहायला मिळते. श्रीवर्धनची ही नगरपालिका आणि नगरपालिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आमंत्रण असतं. शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आमंत्रण केलं जातं. नगर परिषद संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवाला. बघा नगर परिषदेला सुद्धा आमंत्रण केलेलं आहे. नगर परिषदेमध्ये निमंत्रण झालेलं आहे आणि आता आपण मध्यवर्ती प्रशासकीय भवन सरकारला सुद्धा आमंत्रण केलं जातं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरकार संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवाला. सरकारनं सुद्धा आमंत्रण केलेलं आहे संध्याकाळी 6:30 वाजता सोमजाई देवी आणि बहिणींची भेट घ्यायला. श्रीवर्धनचं हे मध्यवर्ती ठिकाणी असलेलं पोलीस स्टेशन जे आपल्याला पाहायला मिळतंय. जे रक्षक आहेत यांना सुद्धा आमंत्रण केलं जाते बघा.
संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवायला 6:30 वाजता जायचं सर्वांनी। या ठिकाणी आपण पाहतोय छान असं जे आपले रक्षक आहेत, जे वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात, असे आपले पोलीस मित्र यांना सुद्धा आमंत्रण केलं गेलंय। ही परंपरा जी पाहायला मिळते आपल्याला श्रीवर्धनकरांची, ती आज तागायत हजारो वर्षापासून ही जी परंपरा चालू ठेवण्यात आलेली आहे श्रीवर्धनकरांनी, ती आपल्याला पाहायला मिळाली। पोलीस स्टेशनचे PI यांना सुद्धा आमंत्रण केलं आणि उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा आमंत्रण केलं जाईल। त्यांच्या सुद्धा आपण कार्यालयात आलेलो आहे, यांना सुद्धा आमंत्रण आजचं केलं जाईल। संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवायला। वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा, श्रीवर्धनकरांची ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते। श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा आमंत्रण केलं जाते बघा। आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे पोलीस मित्र सुद्धा यांना सुद्धा आमंत्रण आता केलेलं आहे। ही वंश परंपरागत आलेली परंपरा आज आपल्याला पाहायला मिळाली। आज संध्याकाळी 6:30 वाजता बहीण भावांची भेट होणार आहे। भरपूर जल्लोष सुद्धा आपल्याला पाहता येईल, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा। चला तर आता पुढील जे निमंत्रण आहे कुणाला ते आपल्याला पाहता येईल। आता छान ही प्रथा आपल्याला पाहायला मिळते। रक्षकांना निमंत्रण केलं आणि श्रीवर्धनचं हे फॉरेस्ट खातं, वनरक्षक जे आहेत यांना सुद्धा आता या ठिकाणी आमंत्रण केलं जाईल। बघा या ठिकाणी सुट्टी असल्यामुळे ऑफिसेस काही बंद आहेत, पण फॉरेस्ट खात्याला सुद्धा आमंत्रण केलं गेलंय। सरकारी अधिकाऱ्यांना आमंत्रण झालं आणि आता आपण नवी पेठ भंडारी समाज अध्यक्ष यांना सुद्धा आमंत्रण करण्यासाठी निघालेलो आहोत। नवी पेठेमध्ये आपण आलेलो आहोत आणि नवी पेठेचे भंडारी समाजाचे अध्यक्ष राजाकाका पाटील यांच्या निवासस्थानी आपण जात आहोत आणि त्यांना सुद्धा संध्याकाळचं आमंत्रण केलं जाईल। अध्यक्ष नवी पेठ भंडारी समाज संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवायला। नवी पेठ भंडारी समाजाच्या अध्यक्षांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे। नवी पेठ भंडारी समाज अध्यक्षांना आमंत्रण केलं आणि गावचे जे खोत आहेत वसंतदादा यादव यांना सुद्धा संध्याकाळचं आमंत्रण केलं जाते। संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवायला। आपल्या श्रीवर्धन गावचे जे खोत आहेत वसंतदादा यादव यांच्या निवासस्थानी सुद्धा छान असं आमंत्रण झालेलं आहे। चला तर आपण पुढील जे आमंत्रण आहे ते कुणाला असणार आहे ते आपल्या पुढच्या या पुढे पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा। जितेंद्रजी सातनाक संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवायला। बघा सातनाकांच्या निवासस्थानी सुद्धा आमंत्रण करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि संध्याकाळचा हा जल्लोष धुळवडीचा आणि भाऊ बहिणींच्या भेटीचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कुंभार समाजाच्या अध्यक्षांना आमंत्रण करण्यासाठी आपण निघालेलो आहोत। श्रीवर्धनचं हे वाघजाईचं मंदिर, फार जुनं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय, वाघजाई देवीचं मंदिर। श्रीवर्धनच्या कुंभार समाजाच्या अध्यक्षांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण केलं जाणार आहे। या ठिकाणी नालीची यथासांग पूजा बघा केली जाते। हजारो वर्षापासून ही चालत आलेली परंपरा आज सुद्धा 2025 ची धुळवड आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रीवर्धनचा हा कुंभारवाडा आणि कुंभारवाड्यातील कुंभार समाजाचे जे अध्यक्ष आहेत संध्याकाळी 6:30 वाजता समुदाय भेटवायला। बघा अध्यक्षांना सुद्धा आमंत्रण या ठिकाणी केलं गेलंय। छान अशा नऊवारी साडीमध्ये बघा या लहान भक्त या नालेची यथासांग पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात। बघा शिमगोत्सव म्हटल्यानंतर आनंदोत्सव असतो। आपल्या कोकणातला हा सण पाहण्यासाठी भरपूर जण हे मुंबई पुण्यातून आणि परदेशातून सुद्धा कोकणोत्सव पाहण्यासाठी येत असतात।
शिमगोत्सव पाहायचा म्हणजे आमच्या श्रीवर्धनकरांचा आणि श्रीवर्धनकरांची होळी, धुळवड आणि वंश पारंपरिक सण पाहण्यासाठी भरपूर जण हे श्रीवर्धनला भेट देत असतात. चला तर आपण या ठिकाणी पाहिलं श्रीवर्धनच्या कुंभार समाजाचे जे अध्यक्ष आहेत यांना सुद्धा आमंत्रण केलं गेलं आहे आणि आता आपण पुढील आमंत्रणासाठी निघालेलो आहोत. बघा या ठिकाणी सुद्धा आपण आमंत्रण केलेलं आहे. मुस्लिम समाजाचे जे मुकादम आहेत बघा, मुस्लिम समाजाला सुद्धा आमंत्रण केलं जात आहे धुळवडीचं, जे आपल्याला पाहायला मिळत आहे. ही परंपरा चालू आहे जी वर्षानुवर्ष चालू आहे. मुस्लिम समाजाचे मुकादम आणि देशमुख यांना सुद्धा आमंत्रण केलं गेलं आहे संध्याकाळच्या धुळवडीचं. श्रीवर्धनची ही बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते आणि संध्याकाळच्या धुळवडीचं जे आमंत्रण आहे मुस्लिम समाजाचे जे सदस्य आहेत सरकोत यांना सुद्धा आमंत्रण केलं जात आहे. बघा सरकोतांना सुद्धा आमंत्रण केलेलं आहे. पुन्हा एकदा ही श्रीवर्धनची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते. छान असा संध्याकाळी धुळवडीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही परंपरा आस्थागायत श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली आहे जी पाहायला मिळते आपल्याला. छान असं आमंत्रण हे सर्वत्र चालू आहे. आमंत्रणाचे ही रीतिरिवाज जे आपल्याला पाहायला मिळते. खरंच हे सगळे सण पाहायचे म्हटल्यानंतर श्रीवर्धन ही देवभूमी आणि या देवभूमी असलेल्या श्रीवर्धन पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात, विविध मान्यवर असतात. या ठिकाणी धुळवडीच्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. छान हा रीतिरिवाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघा या ठिकाणी मुस्लिम समाजाला सुद्धा आमंत्रण केलंय आणि आपण श्रीवर्धनच्या कसबा मजकूर संकुलात आलेलो आहोत आणि श्रीवर्धनचा हा कसबा पेठ आणि या ठिकाणी सुद्धा जे खोत आहेत श्रीवर्धनचे शरदजी खोत यांना सुद्धा आमंत्रण केलं जात आहे. शरद काकांना बघा, शरद काकांना सुद्धा शरद खोत यांना सुद्धा आमंत्रण केलं गेलंय. संध्याकाळच्या 6:30 वाजताच्या बहीण भावाच्या भेटीला ढोलांची जी भेट होणार आहे, भाऊ बहिणीची भेट होणार आहे, जल्लोष असणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला बनवून राहा. शरद काका खोत जे गावचे खोत आहेत यांना आमंत्रण झालंय. आता नाभिक समाजाला सुद्धा आमंत्रण या ठिकाणी होत आहे. नाभिक समाज अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सुद्धा आमंत्रण आता केलं गेलेलं आहे. नाभिक समाज अध्यक्षांना आमंत्रण झालंय आणि आता आपण कसबा पेठ भंडारी समाज अध्यक्षांना आमंत्रण करण्यासाठी आलेलो आहोत. शैलेशजी खापणकर यांचं हे निवासस्थान आणि त्यांच्या ठिकाणी सुद्धा आमंत्रण केलेलं आहे. श्रीवर्धनच्या कसबा पेठेतील भंडारी समाजाचे अध्यक्ष शैलेशजी खापणकर यांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आमंत्रणाला आपण जात आहोत. बघा नरेश काका बोरकर यांना सुद्धा आमंत्रण संध्याकाळचं केलेलं आहे. सर्व समाजातील अध्यक्षांना आपण आमंत्रण केलेलं आहे आणि आता आपण शिंपी समाजाचे जे अध्यक्ष आहेत आशिष दादा गंद्रे यांना सुद्धा आमंत्रण या ठिकाणी केलं जाते. बघा संध्याकाळी 6:30 वाजता सोमनाई भेटवाला शिंपी समाजाचे जे अध्यक्ष आहेत आशिष दादा गंद्रे यांना सुद्धा छान असं आमंत्रण झालेलं आहे संध्याकाळचं. चला छान असं आमंत्रण आपल्याला पाहायला मिळाले. आमंत्रण जे केलेलं आहे सर्वांना, सरकारी खात्यातले असो विविध समाजाचे अध्यक्ष आहेत यांना सुद्धा आपण आमंत्रण केलेलं आहे. आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. पुन्हा एकदा आपण आपली ग्रामदेवता आई समजादेवीच्या मंदिरात जाणार आहोत आणि त्याच्यानंतर जो जल्लोष असणार आहे ढोलांचा जल्लोष तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. धुळवडीचा हा श्रीवर्धनचा 2025चा वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. भाऊ भैरवनाथ, बहीण कुसुमादेवी, बहीण सोमजाई आणि बहीण काळश्री यांची भेट होणार आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला आपल्या बनवून राहा. आई भवानीचा सर्वांना आमंत्रण करून आपण आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. छान असं आमंत्रण झालेलं आहे. आई भवानीचा उदो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आज धुळवड 2025ची आणि धुळवडीचं जे आमंत्रण करण्यासाठी आपण गेलो. बघा या ठिकाणी आपण सर्व समाजाच्या अध्यक्ष उपाध्यक्षांना सुद्धा आमंत्रण केलं. सरकारी खात्यांमध्ये सुद्धा गेलो. नगरपालिका असो, सरकार असो, रक्षक असो, वनरक्षक असो, सर्वांना आपण आमंत्रण केलं आहे धुळवडीचं. आणि आता आपण निघणार आहोत ते म्हणजे भेटीला.
आपल्या भावाला भैरवनाथाला भेटायला आपली आई सोमजाई ही जाणार आहे। ढोलांच्या या गजरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, हा जल्लोष पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि ही भेट भाऊ आणि बहिणींची भेट, त्यानंतर कुसुमादेवीची सुद्धा भेट होणार आहे। आपली माता काळश्री देवी आईची बहीण या काळश्रीची सुद्धा भेट होणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि ही भावा बहिणींची भेट आता थोड्या वेळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। जगत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिभुवनात्मिका 64 सुंदर आपल्या जनाचे कद्वा मचकरून आज म्हणत आहेत। काही जगत प्रतिवर्षी पण याही वर्षी मध्ये आपण मध्ये भेटीसाठी मध्ये धुळीवंतांच्या मध्ये निघत आहोत। तर माझी नाव समर्थ महाकाली महालक्ष्मी महासर भैरवनाथ कुसुमादेवी तसंच मध्ये कोटेश्वरी या सर्व ज्या ज्या काय ठरलेल्या ठिकाणी भेटी होतील त्या भेटीनं आपण सुद्धा आपल्या शक्ती साधक पाठीशी राहून सर्व कार्यक्रम व्यवस्थित अंदाज पार पडते। कुठली विघ्न अडचण येता कामा नये, सगळ्या बाळगोपांचं रक्षण करत आहे। तुला आई बघा या ठिकाणी फटाके सुद्धा वाजवण्यात आलेले आहे आणि आई आता निघालेली आहे। आपला भाऊ श्री काल भैरवनाथ याच्या भेटीला निघालेली आहे। भावाची भेट होणार आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा ढोल आणि ही नाल जी बघा कशा पद्धतीने वाजवली जाईल। या ठिकाणी बघा ही परंपरा जी आपल्याला पाहायला मिळते ढोलांची आणि नालेची, आणि या ठिकाणी जे एकाच तालावर जे नाचणं ही परंपरा आपल्या श्रीवर्धनकरांनी आणि कोकणानी जी जपून ठेवलेली आहे ती पाहायला मिळते। आई निघालेली आहे आपला भाऊ भैरवनाथाला भेटायला आणि बहीण कुसुमादेवी, आणि नंतर काळश्री देवीला सुद्धा भेटीला जाणार आहे। हे सगळं आपल्याला विहंगम दृश्य आणि जो मिलन होणार आहे बहीण भावाचं ते पाहायला मिळणार आहे। श्रीवर्धन बघायला गेलात तर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं हे जन्मगाव आणि याला लाभलेलं हे हिस्टॉरिकल प्लेस जे आपल्याला पाहायला मिळतंय। महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आई सोमजाईचं मंदिर, शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी वसलेली आपली आई सोमजाई, आणि हिच्या दर्शनासाठी लाखो भक्तगण वर्षानुवर्षे येत असतात। आणि हा धुळवडीचा बघा महासण जो श्रीवर्धनकरांचा धुळवडीचा सण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। हा जल्लोष पाहायला मिळणार आपल्याला। शिमगोत्सव म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी विविध शिवीगाळ वगैरे असतो आणि छान अशी ही भाषा सुद्धा या शिमगोत्सवात पाहायला मिळते। बघा शिमगोत्सव म्हटल्यानंतर बोंबाबोंब सुद्धा असते ती आपल्याला पाहायला मिळते।
आता या ठिकाणी आपली ग्रामदेवता सोमजाई ही श्री कालभैरवनाथाला भावाला भेटायला जाते, पण या ठिकाणी केमनाईक परिवारांतर्फे ही पूजा केली जाईल। केमनाईक परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा। नालेची ढोलांची यथासांग पूजा या ठिकाणी केमनाईक परिवारातर्फे होते बघा। बघा छान असं संबोधन आपल्याला ऐकायला आलंय। वंडा रे वंडा केळीचा वंडा आणि आमच्या सोमजाईला सोन्याचा गोंडा। छान बघा, ही बोंबाबोंब आपल्या शिमगोत्सवात आणि आमच्या कोकणामध्ये खास करून आवर्जून पाहायला मिळते। श्रीवर्धन म्हटलं तर सणाने फुललेला आमचा श्रीवर्धन ही देवभूमी। या पाहण्यासाठी देवभूमीला भरपूर लाखो पर्यटक आज श्रीवर्धनमध्ये येतात। श्रीवर्धनमध्ये लाभलेलं हे पेशवे स्मारक, बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं जन्मस्थान, आई सोमजाई महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं सोमजाईचं मंदिर, बाजूलाच असलेलं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर आणि आपल्याला अथांग समुद्र लाभलेलं हे दिव्यागर, हे पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत आहेत। पण आज जो जल्लोष आहे धुळवडीचा तो पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि हा धुळवडीचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। केमनाईक परिवारांतर्फे यथासांग पूजन या ठिकाणी केलं जाते बघा। अतुल दादा केमनाईक या ठिकाणी आणि सहपरिवार आपल्याला पाहायला मिळत आहे। छान असा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी भेट होणार आहे, जो संगम होणार आहे, भाऊ बहिणींचं जे मिलन होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओला बनवून राहा तुम्ही। या ठिकाणी सुद्धा बाकर परिवारांतर्फे सुद्धा यथासांग पूजा केली जाते बघा। ढोल या ठिकाणी सुद्धा थांबलेले आहेत। श्रीवर्धन पेशव्या इथले बाकर कुटुंब यांच्याकडनं सुद्धा ढोलांची पूजा होते बघा, नालेची पूजा होते। आपण श्री कालभैरवनाथाच्या या होळीजवळ आलेलो आहोत। काल आपण पाहिलं पहिली जी होळी लागली ती श्री कालभैरवनाथाची, आईचा भाऊ श्री कालभैरवनाथ याची होळी पहिली लागली मध्यरात्री 1 वाजता, 1:15 वाजता आपली ग्रामदेवता सोमजाईची लागली आणि त्यानंतर काळश्री मातेची आणि नंतर आई कुसुमादेवीची होळी लागली। ही परंपरा, ही मानाची होळी जी आपल्याला पाहायला मिळते श्री कालभैरवनाथाची। चला तर आता लवकरच भेट होणार आहे आपल्या भावाची श्री कालभैरवनाथाची। श्रीवर्धनचे जे कुलकर्णी आहेत, पप्पूदादा कुलकर्णी, यांना सुद्धा भाऊ बहिणींच्या भेटीचं आमंत्रण करण्यात आलेलं आहे। कुलकर्णी परिवार या ठिकाणी त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतंय। चला तर आता लवकरच आपल्या भावाची श्री कालभैरवनाथाची बहीण कुसुमादेवीची आहे आणि नंतर काळश्री मातेची भेट होणार आहे। बघा आई सोमजाई बघा
या नाचत गाजत बघा भावाला भेटायला आणि हा जल्लोष बघा हे श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळतील। पुन्हा एकदा 2025 ची ही धुळवड आपल्याला पाहायला मिळते बघा। स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये हे जे मिलन होणार आहे भावा बहिणींचं भेटीचं या ठिकाणी हे जे रिंगण काढलेलं आहे बघा हा जल्लोष पुन्हा एकदा हे श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळतात। धुळवड आणि जल्लोष बघा भाऊ वाजत गाजत येते। चला तर आपण बैरीच्या डोलाला भेटूया। या ठिकाणी बघा भाऊ भैरवनाथ आपल्या बहिणीला आई सौंदादेवीला भेटायला मंदिराचे जे भगत आहेत संतोषजी भगत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। छान अशी परंपरा श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे बघा। हे ढोल आपल्याला पाहायला मिळतात बैरीचे ढोल जे भेटणार आहेत आता आपल्या बहिणीला आपल्या ग्रामदेवता आई सौंदादेवीला। छान अशी होळी तुम्ही पाहिलत आणि आज श्रीवर्धनकरांची ही धुळवड आपल्याला पाहायला मिळते बघा। बघा या ठिकाणी येऊन बघा भाऊ भैरवनाथाचे ढोल थांबलेले आहेत आणि या साईडून बघा आई सोमजाई येते आणि इकडून आईची बहीण कुसुमादेवी सुद्धा येणार आहे। हा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळते। दूरवर आपल्याला पाहायला मिळते आई कुसुमादेवीचं सुद्धा आगमन होते बघा। तिकडून छान असा हा जल्लोष स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात दरवर्षी आपल्याला धुळवडीच्या निमित्ताने पाहायला मिळतो। स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आपण आलेलो आहोत आणि आता थोड्या वेळातच भाऊ भैरवनाथ आई कुसुमादेवी आणि आई सौंदादेवीची ही त्रिवेणी संगमाची भेट या ठिकाणी होणार आहे आणि नंतर कसबा पेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे आईची बहीण काळश्री हिचं सुद्धा दर्शन होणार आहे। आणि यावेळेस बघा मुंबई पुण्या निमित्ताने कुठेही कामानिमित्त असतात पण आज छान हे मित्र मंडळी भेटत असतात। श्रीवर्धनकर आवर्जून या धुळवडीच्या आणि होळीच्या या सणाला आवर्जून उपस्थित असतात आणि या ठिकाणी सुद्धा मित्रभेट आपल्याला पाहायला मिळते। निकेशजी आहेत अल्लादजी गंद्रे सुद्धा आज या आपल्या सणा निमित्ताने आपल्या कोकणच्या श्रीवर्धन या गावी आलेले आहेत आणि कुसुमादेवी मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। काशीनाथजी गुरव सुद्धा आपण आणि थोड्या वेळात आईचं आगमन सुद्धा होणार आहे कुसुमादेवीचं ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। या निमित्ताने आपल्याला सर्व श्रीवर्धनकरांना सुद्धा भेटता येतं। छान असा हा पारंपरिक सण श्रीवर्धनकरांनी हजारो वर्ष जपून ठेवलेला आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला भैरवनाथाच्या ढोलांचे सुद्धा आवाज येतात। भैरवनाथ सुद्धा त्या ठिकाणाहून येत आहे। आई सोमजाई येते आणि या ठिकाणाहून आई कुसुमादेवी येणार आहे। हे त्रिवेणी संगम आपल्याला वीर स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पाहायला मिळणार आहे। आमचे सर्वांचे लाडके भगत सर सुद्धा आहेत संदीपजी भगत आहेत। सर्व मित्र परिवार या निमित्ताने आज या शिमगोत्सवा निमित्ताने आपली भेट सुद्धा घेत असतात। हा एक आगळा वेगळा जुन्या लोकांनी ठेवलेला पारंपरिक सण आहे। या निमित्ताने आपले श्रीवर्धनकर सुद्धा एकमेकांना भेटत असतात। चला तर आता थोड्या वेळाने हा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणाहून आई कुसुमादेवी आलेली आहे बघा। आई कुसुमादेवी या ढोलांच्या नालेच्या आणि जांभेच्या या आवाजांमध्ये आपल्याला आई कुसुमादेवीचं आगमन झालेलं आहे बघा। आता आई कुसुमादेवीची आणि भाऊ भैरवनाथाची पहिल्यांदा भेट होणार आहे बघा। आई कुसुमादेवी आणि या ठिकाणाहून आता भैरवनाथ भाऊ निघालेला आहे बघा आईच्या भेटीला बघा। आपल्या बहिणीच्या भेटीला कुसुमादेवीच्या भेटीला पहिली भेट या ठिकाणी होणार आहे ती म्हणजे आई कुसुमादेवी आणि श्री काल भैरवनाथ यांची भेट होणार आहे। धुळवडीचा हा सण पारंपरिक श्रीवर्धनकरांचा सण आणि शिवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत आपले आनंदजी गुरव या ठिकाणी कुसुमादेवीचे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात बघा। भाऊ भैरवनाथ निघालेला आहे बघा। गुलालाच्या उधळणीमध्ये भाऊ आपल्या बहिणीला भेटीला निघालेला आहे आणि इकडून बहीण येते बघा। छान बहिणीचं आगमन सुद्धा होतंय बघा। या ठिकाणी जे रिंगण आखलेलं आहे या ठिकाणी भावाची आणि बहिणीची भेट होणार आहे। भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय भैरवनाथ आपल्या बहिणीला भेटीला बघा। ही वर्षातून एकदा धुळवडीच्या निमित्ताने जी भेट होते भावा बहिणींचा आणि या ठिकाणी जो त्रिवेणी संगम होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। धुळवड श्रीवर्धनकरांची जी आपल्याला पाहायला मिळते बघा। या ठिकाणी सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात
आई पुष्पदेवी या ठिकाणी आलेली आहे आणि भैरवनाथ बघा वाजत गाजत नाचत डोलांच्या या गजरामध्ये भाऊ भैरवनाथ आपल्या बहिणीला भेटीला येतोय. गुलालांची उधळण येते, गुलालांची उधळण जी आपल्याला पाहायला मिळते बघा. फटाक्यांची आतषबाजी सुद्धा झालेली आहे. वर्षातून एकदा भाऊ भैरवनाथ पुष्पदेवी आणि आई सोमदादेवी ही भेटीला आलेली आहे बघा. या ठिकाणी आपण पाहतोय भैरवनाथ छान असा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो बघा. बघा या ठिकाणी भाऊ भैरवनाथ आणि बहिणीची भेट झालेली आहे. छान असा हा जल्लोष श्रीवर्धनकरांमध्ये गुलाल उधळून या धुळवडीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. ही भेट जी आपल्याला पाहायला मिळते बघा. छान अशी ही भेट आपण पाहतोय. छान अशी ही भेट बघा भाऊ भैरवनाथाची झालेली आहे. भैरवनाथ आपल्या बहिणीला भेटीला बघा वाजत गाजत गेलेले आहेत आणि आता थोड्या वेळातच आपली ग्रामदेवता आई सोमदादेवीची सुद्धा भेट होणार आहे. आता दुसरी जी भेट होणार आहे ती म्हणजे आपली ग्रामदेवता आई सोमदाई आणि आपली पुष्पदेवीची भेट होणार आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत बघा भाऊ भैरवनाथ आणि पुष्पादेवीची भेट झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आई पुष्पादेवी आणि भाऊ भैरवनाथ हे एका संगत बघा येत आहेत बघा. आता आई पुष्पादेवी या ठिकाणी येईल, भाऊ भैरवनाथ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येईल बघा आणि नंतर आपली बहीण सोमदाई हिच्या भेटीला जाणार आहे. परंपरा पुन्हा एकदा सांगतो ही पारंपरिक सण आणि ही परंपरा श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे बघा. भाऊ भैरवनाथ आणि पुष्पादेवी येते बघा भेट झालेली आहे आणि या दोघांची भेट होणार आहे बघा. ही डोलांची भेट झालेली आहे. आज जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. छान असा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच आज सोनियाचा दिवस भाऊ बहिणींचा भेट या निमित्ताने श्रीवर्धनकर सुद्धा हे भेटत असतात. कामानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण पूर्वजांनी जे परंपरा राखून ठेवलेली आहे ती परंपरा आपल्याला पाहायला मिळते बघा. आई भवानीचा उद्योग करत करत आई आता निघालेली आहे आपल्या बहिणीला भेटीला, पुष्पादेवीला भेटीला निघालेली आहे. बघा या ठिकाणी हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आपली ग्रामदेवता आई सोमदाई आणि आईची बहीण पुष्पादेवी यांची भेट या ठिकाणी जी आपल्याला पाहायला मिळते बघा. छान अशी भेट या ठिकाणी आपल्याला आई सोमदाईची आणि पुष्पादेवीची झालेली पाहायला मिळाली बघा. चला तर भाऊ भैरवनाथ आपली बहीण आपली ग्रामदेवता आई सोमदाईच्या भेटीला निघालेला आहे बघा. ही प्रथा पारंपरिक सण आपल्याला श्रीवर्धन मध्ये पाहायला मिळतील. देवभूमी श्रीवर्धन पाहण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे विविध पर्यटक हे येतच असतात. श्रीवर्धन ही श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची जन्मभूमी आणि या ठिकाणी लाभलेलं आपले ग्रामदेवता आई सोमदाईचं वरदान, भाऊ भैरवनाथ पुष्पाई काळश्री माता यांचं वरदान आणि हे लाभलेलं श्रीवर्धनला लाभलेला अथांग समुद्र किनारा पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात. चला तर आता आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी
भाऊ बहिणींची भेट पाहता येईल बघा. आई सोमजाई या ठिकाणाहून येते आणि या ठिकाणाहून बघा आपल्याला पाहायला मिळते बघा वाजत गाजत नाचत ढोलांच्या या गजरामध्ये भाऊ भैरवनाथ निघालेला आहे आपल्या बहिणीला भेटायला. छान अशी ही भेट पुन्हा एकदा आपल्याला पाहता येईल. हे त्रिवेणी संगम या ठिकाणी या निमित्ताने धुळवडीच्या निमित्ताने पाहता येते आपल्याला. भाऊ भैरवनाथ या ठिकाणाहून आलेला आहे बघा. भाऊ भैरवनाथ आणि सोमनाथची भेट झालेली आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा धुळवडीची आज आपल्याला पुन्हा एकदा 2025 ची धुळवड पाहायला मिळते बघा. भाऊ बहिणींची भेट त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळालं. श्री कालभैरवनाथ आई कुसमाई आणि आपली आई ग्रामदेवता सोमजाईची भेट या आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात वर्षानुवर्ष होते आणि आता आपली आई सोमजाई निघालेली आहे आपल्या बहिणीला काळश्री देवीला भेटीला. त्या ठिकाणी सुद्धा कसबा पेठेमध्ये आई काळश्रीची भेट होणार आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जी सांगता होणार आहे बघा. भाऊ भैरवनाथ तिकडनं येणार आहे, कुसबा देवी येणार आहे. आपल्या पंचायत समितीमध्ये सुद्धा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे धुळवडीचा हा कार्यक्रम पुढे पुढे पाहत राहा. चला तर आई निघालेली आहे आपली बहीण काळश्रीला भेटीला. आई भवानीचा उदो उदो करत आई निघालेली आहे आपली बहीण काळश्री देवीला भेटीला. बोला आई भवानीचा. आई सोमजाई बघा आपल्या भावाला भेटीला गेली होती आणि बहिणीच्या भेटीला सुद्धा गेली होती आणि आता पुन्हा एकदा आपल्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेली आहे. ती म्हणजे आपली बहीण काळेश्वरीच्या भेटीला आलेली आहे. तिकडून भाऊ भैरवनाथ येणार आहे, बहीण कुसमादेवी येणार आहे. त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळालं. फटाक्यांची आतषबाजी आपल्याला ऐकायला येते. आता छान पुन्हा एकदा आपल्याला जी परंपरा पाहायला मिळणार आहे शिवसंस्काराची. आई सोमजाई ही आपली बहीण काळेश्वरी देवीच्या भेटीला निघालेली आहे आणि श्रीवर्धनचे उद्योगपती नितीनजी पतंगे यांच्या निवासस्थानी आई या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा यथासांग पूजा विधी आईची पूजा आणि आरती करताना आपल्याला सहपरिवार नितीन शेठ पतंगे सुद्धा दिसत आहेत. सुंदर असा हा धुळवडीचा 2025चा आमच्या श्रीवर्धनकरांचा हा सण जो आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन शेठ पतंगे यांच्या निवासस्थानातून आता आपले पोद्दार कुटुंब आहेत दीपकजी पोद्दार हे सुद्धा आईची यथासांग पूजा सहपरिवारासोबत करत आहेत जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा. आई आपल्या बहिणीला भेटीला निघालेली आहे काळेश्वरी देवीला.
छान अशी ही भेट सुद्धा आपल्याला पाहता येईल। थोड्या वेळापूर्वी आपण भाऊ भैरवनाथ बहीण कुसुमादेवी यांची भेट पाहिलत आणि आता आपली बहीण काळेश्वरी हिच्या भेटीला आपली ग्रामदेवता निघालेली आहे। या ठिकाणी राकेश दादा आपल्या परिवारांसोबत आईचं दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात बघा। चला तर आता आपल्याला जे पाहायला मिळणार आहे ते म्हणजे आई सोमदाई आणि बहीण काळेश्वरीचं जे मिलन होणार आहे, जी भेट होणार आहे, ढोलांच्या या गजरामध्ये जी भेट होणार आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओला तुम्ही पुढे पुढे बघत राहा की कशा पद्धतीने आई काळेश्वरी सुद्धा आपल्या बहिणीला भेटणार आहे। ती काळेश्वरी आणि तिचे ढोल आणि संपूर्ण काळेश्वरी मंदिर ट्रस्टीचे सगळे सभासद आपल्याला पाहायला मिळतात बघा। हा जल्लोष आपल्याला आमच्या श्रीवर्धन मध्येच पाहायला मिळतो। छान असा हा ताशांचा आवाज जो आपल्याला काळेश्वरीचा पाहायला मिळतोय बघा। इकडून काळेश्वरी आणि इकडून आपली आई ग्रामदेवता सोमदाई येते बघा। आता बहिणींची भेट होणार आहे, इथे सुद्धा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। संपूर्ण श्रीवर्धनकर पुन्हा एकदा त्या निमित्ताने आपण या ठिकाणी पाहतोय बघा। गणेशजी आमचे मित्र गणेशजी सुद्धा आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतात बघा। बघा इकडून आई सोमदाई येते बघा, वाजत गाजत या ढोलांच्या गजरामध्ये आणि इकडून आई काळेश्वरीचे हे ढोल येतात बघा जे आपण पाहतोय। काळेश्वरीचा हा जो ढोल आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय बघा। बघा आई काळेश्वरी देवी म्हणजे आई सोमदाईची बहीण आई काळेश्वरी ही नाचत वाजत गाजत आपल्या बहिणीला म्हणजे आपली आई सोमदाई हिच्या भेटीला जात आहे बघा। बघा छान गुलालांची उधळण करत आपले राजू दादा सुद्धा पोलेकर या ठिकाणी या धुळवडीचा आनंद साजरा करतात। छान ही परंपरा आज तागायत ही श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली आहे। इकडे सुद्धा हे सगळे आपले श्रीवर्धनकर हे पाहायला मिळतात बघा धुळवडीच्या निमित्ताने। ही जी परंपरा आहे बघा, लहान तोरांपासून वयोवृद्धांपर्यंत ही जी परंपरा जपून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। वंश परंपरागत आलेली ही जी प्रथा आहे ती आज आपल्याला पाहायला मिळते। आमचे यशवंत दादा सुद्धा आहेत बघा, खास मुंबईहून आवर्जून सुरेश दादा सुद्धा आहेत। यशवंत दादा सुद्धा आज आवर्जून या आपल्या बहिणींच्या म्हणजे काळेश्वरी देवीच्या सणाला येत असतात। इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा हा जल्लोष श्रीवर्धनकरांमध्ये वर्षानुवर्ष आपल्याला पाहायला मिळतोय बघा। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आई सोमदाई आणि काळेश्वरी देवीचा हा ताशा आपल्याला पाहायला मिळतोय। बहिणींची जी भेट झाली आपल्याला ती पाहता आली आणि आता आपण सर्वजण पंचायत समितीमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी धुळवडीची सांगता होणार आहे। हे सर्व आपल्याला अजून सुद्धा पाहायला मिळणार आहे जी सांगता कशा प्रकारे होईल। त्या ठिकाणी भाऊ भैरवनाथ आई कुसुमाई आई काळेश्वरी आणि आई सोमदाई सुद्धा असणार आहे। हे सर्व आपल्याला पाहता येईल। छान असा ताशा आई काळेश्वरीचा आणि ही जी नाल आहे आई सोमदाईची ती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मित्र सुदर्शनजी बाकर फुलवाले बाकर म्हणून यांना श्रीवर्धन मध्ये ओळखलं जातं। हे सुद्धा आईची यथासांग पूजा करताना पाहायला मिळतात। बाकर परिवार जो आपण पाहतोय सुदर्शन बाकर सिद्धेश बाकर हे आईची यथासांग पूजा करतात। चला तर आपण आता श्रीवर्धनच्या पंचायत समितीमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी ही सर्व सांगता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता थोड्या वेळातच या ठिकाणी सांगता होणार आहे श्रीवर्धनचं हे पंचायत समितीचं ऑफिस आणि या ठिकाणी
आपण मगाशी ज्यांना आमंत्रण केलेलं आहे, जे सरकारी अधिकारी असो मान्यवर असो, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा। या ठिकाणी आपण पाहणार आहोत की भाऊ भैरवनाथ, बहीण सोमजाई, काळेश्वरी देवी आणि आई कुसुमा देवी या ठिकाणी येईल। या ठिकाणी बघा स्वागत केलं जाते, सरकारी अधिकारी आहेत यांच्या मार्फत आपली आई ग्रामदेवता सोमजाईचं स्वागत होत आहे, काळेश्वरीचं स्वागत होत आहे। आता भाऊ भैरवनाथ सुद्धा या ठिकाणी येणार आहे, आई कुसुमा देवी सुद्धा येणार आहे आणि थोड्या वेळात या धुळवडीची सांगता आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघा पाहायला मिळते आपल्याला भाऊ भैरवनाथ आणि बहीण कुसुमा देवी हिचं सुद्धा आगमन झालेलं आहे बघा। छान असे हे ढोल बघा, या ठिकाणी सर्वजण श्रीवर्धनकर पाहायला मिळतात। भाऊ भैरवनाथ आणि बहीण कुसुमा देवीचं आगमन झालेलं आहे श्रीवर्धनच्या या पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये। गुलालाची उधळण या ठिकाणी या धुळवडीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा श्रीवर्धन पंचायत समितीच्या या प्रांगणामध्ये। भावा बहिणींची भेट धुळवड 2025 ची श्रीवर्धनची ही परंपरागत हा जो सण आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला सर्वजण, आणि या ठिकाणी आपले मित्र कंपनी सुद्धा संपूर्ण श्रीवर्धनकर हे पुन्हा एकदा पाहायला मिळतात। छान असा हा धुळवडीचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय तो कमेंट्स करून जरूर पाठवा, आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत। श्रीवर्धनची धुळवड, श्रीवर्धनचे सण आणि पारंपरिक सण आपल्याला पाहायला तर मिळत आहेत, पण आज धुळवड 2025 ची आपल्याला पाहायला मिळाली, हा जल्लोष पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आमचे मित्र सँडी आणि यशवंत दादा हे सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात बघा। बघा रवी दादा सुद्धा आहेत, रवी दादा करंजकर माझे मित्र, गणेशजी कुडगावकर आपल्या मुलासोबत आहेत। आपण पाहिलं की या धुळवडीच्या दिवशी म्हणजे पूर्वापार आलेली ही प्रथा श्रीवर्धनकरांनी अजून सुद्धा जपून ठेवलेली आहे, जी आपल्याला पाहायला मिळाली। भाऊ भैरवनाथ, बहीण कुसुमा देवी आणि आपली ग्रामदेवता आई सोमजा देवी आणि बहीण काळेश्वरी यांची भेट, यांची मनोमिलन, यांचं भेट झाली ढोलांच्या या रूपामध्ये, ते आपल्याला पाहायला मिळालंय। अजून सुद्धा ही प्रथा आपल्या श्रीवर्धनमध्ये चालू आहे। 2025 ची धुळवड आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठवा, आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत। आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। बोला आई सोमजा देवीचा उदो उदो। असा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो बघा। बघा या ठिकाणी भाऊ भैरवनाथ आणि बहिणी